So, hello guys, this is the part 1 of Ajju and Gayatri's wedding. So, आता जस्ट आमची शॉपिंग झालेली आहे. आज आम्ही कुठे कुठे फिरलोय ते मी तुम्हाला सांगतो. सो साक्षी, आपण कुठे कुठे गेलो होतो आज? आम्ही खूप काही केलंय, खूप काही मजा केली आहे, खूप खाल्लं आणि आता ओके. इन भाई साहब को, इन सज्जन को क्या तकलीफ है? ओ सफेद कपड़ा. सफेद कपड़ा. ओ ओ कसं वाटतंय? चाय मांग रहा है. सो बेसिकली टायर्ड आहे खूप सगळे. मॉर्निंग पासून आम्ही ॲक्च्युली आफ्टरनून पासून निघालेलो आहे. 2 वाजेपासून आम्ही सगळ्यात आधी निघालो. त्यानंतर निघाल्यानंतर आपण सगळ्यात आधी कुठे गेलो होतो? नाही, त्याच्या आधी आपण आधी पेटा कलेक्ट केली. सगळ्यात आधी आम्ही सरकार फेटेवाल्याकडे गेलो. तर आमचे फेटा बाकी होते, त्याचं फायनल आज डिलिव्हरी होती. तर ते ट्रायल झालेत, ते घेतलेत. त्यानंतर आम्ही निघालो आणि गेलो. काही साडी बाकी होत्या घ्यायच्या, आम्ही आधी घेतल्या होत्या. तर त्यामध्ये काही साडी कमी पडल्या होत्या, तर त्या आईने सांगितलेल्या अजून ॲड करायला. तर त्या साडीज आम्ही ॲडिशनल घेतलेल्या. ते घेतल्यानंतर आमचे काका आहे, दिनेश काका, तर त्यांच्यासोबत आम्ही चहा पिला मस्त. ते पण आले ते आमच्यासोबत. तिथे शॉपिंगला आमच्यासोबत त्यांनी थोडी आम्हाला हेल्प केली. आणि ते घेतल्यानंतर आम्ही निघालेलो. आम्ही गेलेलो. ते घेतल्यानंतर आमचे लोफर्सची शॉपिंग बाकी होती. बेसिकली ट्रॅडिशनल वेअर जे होतं फुटवेअरमध्ये ते पेंडिंग होतं. तर ते घेण्यासाठी आम्ही गेलेलो. देन ओल्ड नाशिकमध्ये शालिमार साईडला आम्ही त्याचं बेसिकली खूप शॉप्स फिरलो. खूप म्हणजे लिटरली आपण किती शॉप्स फिरलो साक्षी, काय आयडिया तुला? ते शॉपिंग घेतोय की त्याचं काउंट पण नाही आहे. पण आम्हाला दादाची शॉपिंग करायची होती. पण दादापेक्षा जास्त ह्याची शॉपिंग करायची, जो बिहाइंड द बॅक आहे. बिहाइंड द बॅक आहे. बिहाइंड द बॅक आहे. बिहाइंड द बॅक आहे. बिहाइंड कॅमेरा आहे. बिकॉज माझ्या साईज मला लागतो नंबर 11 शूजसाठी. आणि कोणाकडेच त्या साईजमध्ये लोफर्स अवेलेबलच नाही आहे ट्रॅडिशनल फुटवेअरमध्ये. मग त्यासाठी खूप फिरावं लागलं. बट फायनली एका शॉपमध्ये मला कम्फर्टेबल फुटवेअर भेटलेलं. सो ते मी घेतलेलं. आणि ते घेऊन आपण कुठे निघालो? हॉरिझॉन्टल गेले. ते घेऊन आपण कुठे निघालो? ते घेऊन आम्ही गेलो मोबाईल शॉप MG रोडला. आज आम्ही इथे, तुम्ही बघता हातामध्ये नवीन तुम्हाला हे कवर वगैरे दिसत असेल, नवीन स्क्रीन गार्ड दिसत असेल. ज्या फोनमध्ये शूट होते सगळ्यांच्या फोनचे कवर, स्क्रीन गार्ड खूप इतक्या दिवसापासून पूर्ण खराब झाले होते. तर ते फायनली आज आम्ही चेंज केलेत. दादांचं, माझं, या दुसऱ्या फोनचं माझ्या, तेही आज आम्ही हे केलेलं. बेसिकली माझे दोन्ही फोन्स आज मॅचिंग झालेत बाय द वे. याच्यामध्ये हा पहिला फोन आणि हा दुसरा आज. सो माझ्या बेसिकली दोन्ही फोन्सना ट्विनिंग शेडमध्ये आज केलं आहे. आणि सो ते घेऊन मग कुठे निघालो आपण साक्षी? आपण आधी त्याच्यानंतर आपण खायला गेलो. हां, डोसा खाल्लेला सुरुची, नाही अन्नपूर्णाला. राईट. ती भूक लागली पण त्या डोस्याने पण आमचं पोट भरलं ते. वाह दीदी, वाह दीदी. नहीं दीदी, वाह दीदी. व्हाट इज दिस दीदी. बेसिकली आम्ही अन्नपूर्णामध्ये MG रोडला डोसा खाल्लेला. आणि ते खाल्ल्यानंतर बेसिकली डोसा खाल्ला. मग कुठे गेलो आपण? हां, ते घेतल्यानंतर आम्ही निघालो. आणि परत आमच्या फेटाजमध्ये एक फेटाचं थोडंसं फिनिशिंग बाकी होतं, मग ते कलेक्ट करायचं होतं आम्हाला. प्लस वॉचेस घ्यायचं बाकी होतं, ॲक्सेसरीज, सनग्लासेस, बेल्ट, हे सगळं घ्यायचं. सो ते घ्यायला आम्ही गेलेलो तिबेटियन मार्केटमध्ये. तिथे एक खूप सुंदर शॉप आहे, स्टाईल मंत्रा म्हणून. तर त्यांच्याकडे आम्ही सगळ्यांनी मिळून, स्पेशली ही जी मुलगी दिसते तुम्हाला समोर, हे बघा, हिने काय केलं की मला एक चष्मा आवडलेला, माझा एक केलेला. बेसिकली मला आवडत होता तो हिने घेतलेला. आणि याच्यासाठी आम्ही एक सुंदर असा मस्त सनशेड घेतला. हिने तर माझा ऑलमोस्ट स्टोरी केलाच होता. बट नंतर मग मी दुसरा ऑप्शन घेतला. तर तिला मी ऑप्शन दिलेला इव्हेंच्युअली की तुला पाहिजे असेल तर तो घे. तर ती नाही बोललेली. मग तिचं असं झालं की नाही, आता मी दुसरं काही घेईल पण हे नाही घेणार. सो आम्ही सनग्लासेस घेतलेत, वॉलेट्स घेतलेत, बेल्ट घेतला दादासाठी. आणि हे सगळं घेऊन मग आम्ही निघालो तिबेटियन मार्केटवरून.
आणि ते घेऊन मग आम्ही बेसिकली आमचे अजून 2 कुर्ता होते फायनल, ज्याचे दादाचे बेसिकली त्याचे फायनल आउटफिटचे ट्रायल बाकी होते. तर त्या ट्रायल झाल्या. ते दोन्ही कुर्ताच आम्ही कलेक्ट केले आणि आम्हाला लागली होती खूप जास्त भूक लागली होती. तर ते खाण्यासाठी आम्ही आता आलो टेरोट हॉटेलमध्ये. आणि बिफोर दॅट आम्ही ब्रँड लॉन्चमध्ये गेलो होतो वॉच घेण्यासाठी. माझ्याकडे काय ॲक्च्युली वॉच नव्हता असं बघू शकता बिना वॉच. तर वॉच घेण्यासाठी गेलो कॉलेज रोडमध्ये. तर वॉच घेतली मी माझ्यासाठी 2 आणि देन काठियावाडमध्ये आउटफिटचे ट्रायल घेतला कुर्ताचे. दादाला मी दाखवले ते त्याला आवडले नाही, तर तो बोलला की माझे वॉच मी बघेन. आणि फायनली आउटफिट ट्रायल्स घेतल्या काठियावाडमध्ये श्रीमंतमध्ये दादाने. आणि आम्ही आलेलो आता मस्त टेरोटेलमध्ये. खूप पोट भरून आमचं जेवण झालेलं आहे आणि साक्षीने मस्त अरे हमारे साथ में. तो अजून बघू शकता तुम्ही इथे असं बडीशोप चोरण्याचा कार्यक्रम चालू आहे. ये बिगो येस. सो असं आमचा बेसिकली दिस इज आवर ऑल एक्सपिरियन्स ऑफ टुडे. आज हे सगळं आम्ही केलंय. मॉर्निंग आफ्टरनून 1 वाजेपासून आम्ही करतोय सगळं ट्रॅव्हल करतोय. आता रात्रीचे ऑलमोस्ट 10:30 वाजता आहेत. आणि ॲक्च्युली लग्नाची शॉपिंग काय असते शेवटच्या दिवसापर्यंत जे जातं जे म्हणतात लोक ते आज आम्ही एक्सपिरियन्स करतोय. आणि घरच्यांचे इतके कॉल्स येऊन गेले का ते वैतागले असून आम्ही आता घरी निघणार आहे. हा जास्त बोर झालाय आणि हा फक्त वहिनीसोबतच बोलतोय. समझ रहे हो ना. सो बेसिकली आता आम्ही निघतोय घरी जाण्यासाठी. सो दिस इज ऑल अबाउट टुडे. आता पुढचे 2-3 दिवस वेडिंग असणार आहे. तर खूप मजा धमाल मस्ती एन्जॉय करायचं आहे सगळ्यांना मिळून, फॅमिलीसोबत, सगळ्या फ्रेंड्ससोबत, सगळ्या नातेवाईकांसोबत. सो त्याही गोष्टींचा ब्लॉग आम्ही बनवणार आहे बेसिकली. आणि तेही आम्ही शेअर करणार आहे तुमच्या सगळ्यांच्यासोबत. तुम्हाला सगळ्यांना सुद्धा या गोष्टी एक्सपिरियन्स करता याव्या यासाठी. जे कोणी तिथे राहून किंवा ज्या कोणाला ड्यू टू एनी रिझन पॉसिबल होत नसेल तर या सगळ्या अपडेट्स त्यांच्यासोबत आम्ही शेअर करू. सो प्लीज स्टे ट्यून. आणि आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. आमच्या सगळ्यांचे हँडल्स आणि आयडीज मी कॅप्शनमध्ये टाकेल. ब्लॉगिंग कंटिन्यू करेल म्हणजे काही दिवस 8-10 दिवस. डेफिनेटली ब्लॉग तर कंटिन्यू असेल. फक्त आता तो किती ड्युरेशनचा असेल किंवा किती वेळ भेटतो आम्हाला प्रिपरेशन्समध्ये हे बघावं लागेल. बट होपफुली मोस्ट प्रोबेबली आम्ही खूप चांगल्या प्रकारे करू. सो स्टे ट्यून गाईज. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय. दॅट्स ऑल अबाउट डे 1. आणि अशा प्रकारे आम्ही चाललेलो आता घरी जायला निघालेलो आहे. थोडासा कॅमेरा मे बी शेक होऊ शकतो बिकॉज मी कॅमेरा लेफ्ट हँडमध्ये पकडलेला आहे. आणि दिस इज द बेस्ट पार्ट ऑफ दॅट डे. दिस इज हेवन गाईज. ट्रस्ट मी, दिस इज हेवन. म्हणजे मी तरी ॲटलिस्ट ब्लॉग करतोय. बट ये देखो, ये पीछे ये आपको दिख रहे है, ये खाने में इतना बिझी हो गई है की तिला म्हणजे लिटरली व्लॉगिंगला टाइमच नाहीये. बट बोलायला वेळ नाही ॲक्च्युली. ती एवढी बिझी झाली आहे हे खाण्यासाठी. बेसिकली याच्यामध्ये आमच्याकडे एक आहे चॉकलेट फ्लेवर आणि एक आम्ही दुसरं ऑर्डर केलं होतं ते लोटस बिस्कॉफ. आणि ते कसं आहे हे सांगायची गरज नाही. तुम्ही हिच्या एक्सप्रेशन्समध्ये किंवा बघू शकताय. बघा कशी खाते बघा. आणि आम्ही थोडंसं जास्त पार्सल घेतलं होतं त्याच्यातलं थोडंसं आमचं फूड उरलेलं आहे तर ते वेस्ट नाही करते आम्ही. बेसिकली आम्हाला माहिती आहे की इथे रोज CCMच्या सिग्नलजवळ ना काही गरीब लोक बिचारे असतात. तर जेव्हाही मी कुठे नाशिकमध्ये असतो आणि जेव्हा काही एक्स्ट्रा फूड आमच्याकडनं उरतं तर डेफिनेटली आम्ही कोणाला ना कोणाला देण्याचा ट्राय करतो. ॲटलिस्ट वेस्ट नको व्हायला ती गोष्ट. बिकॉज फूड खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे गाईज. आपण सगळे त्याच्यासाठी किती कष्ट करत असतो ते कमवण्यासाठी. आणि आता आम्ही इथे जातो पटकन. दादाचा खूप भडका होता घरून. फोनवर फोन येत आहेत आणि आम्ही दोघे इथे आमचा लिटरली आम्ही मजा करतोय. आजचा दिवस जो भेटलेला आम्हाला आम्ही वेड्यासारखे पूर्ण हे करतोय.